दरम्यान लातूरच्या पणन अधिकाऱ्यांजवळ बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजय घोडके यांनी. पाहूयात. तर कशा पद्धतीनं शेतकऱ्यांची ही दिशाभूल म्हणता येईल किंवा शेतकऱ्यांना आमची दिशाभूल केली ही एक भावना आहे. काय एकंदरीत यामधली माहिती आहे? नाही, दिशाभूल म्हणता येणार नाही सर त्याच्यामध्ये. जो खरेदीचा पिरियड असतो तो हमीभाव खरेदी केंद्राचा 90 दिवसाचा असतो, 3 महिन्याचा. त्या 3 महिन्याच्या पिरियडच्या नंतर जे 2 टप्प्यामध्ये जे मुदतवाढ दिलेली आहे, ते 24 दिवसाची मुदतवाढ आहे आणि ते 6 फेब्रुवारीपर्यंतचीच मुदतवाढ आहे. त्या 6 फेब्रुवारीच्या नंतरची मुदतवाढ नाहीये. ज्या पद्धतीनं पत्र आले असं समजलं होतं, परंतु त्या संदर्भातले तपशील नाही आले. नेमकं त्या पाठीमागे काय पत्र आलंय किंवा नाही आले किंवा आदेश तसे आहेत किंवा नाही आहेत? शेतकऱ्याने या माध्यमातून काय आपण सांगाल? असं पत्र वगैरे कुठलं आलेलं पण नाहीये आणि याबाबतीत असं कुठल्या म्हणजे सूचना पण नाहीत किंवा खरेदी होणार आहे किंवा नाही आहे. अशा कुठल्याही सूचना नाहीयेत आमच्या कार्यालयात. एकंदरीत ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना एक अपेक्षा होती, की 24 दिवसांची मुदतवाढ झालेली आहे, परंतु तशा पद्धतीची काही माहिती किंवा पत्र अद्यापही पणन विभागाला आणि कार्यालयाला आलं नसल्यामुळं त्या संदर्भातली मुदतवाढ झालेली नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी संभ्रमात न राहता या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊनच आपलं जे सोयाबीन आहे, ते आता खुल्या बाजारामध्ये विकण्यासाठीचा मार्ग मोकळा झालेला असल्याचं या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. अजय घोडके, जय महाराष्ट्र न्यूज.